आपला पॅटर्नच वेगळा आहे. हा तुमच्या एक्स गर्लफ्रेंडला दुसऱ्या पोरासोबत बघितल्यावर जळू नका मित्रांनो, कारण जुन्या वस्तू त्या गरीब लोकांनाच वाटल्या जातात. भाऊ ते लाव रे गाणं. आता लग्नाचा सीझन सुरू झालाय. आता लग्नाला जाऊन आल्याच्या नंतर सगळ्या पोरांचा डायलॉग एक फिक्सच असणार. भावा ती पोरगी माझ्याकडे लय बघत होती बर का, तुझ्याकडे बघत होती का? हा 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 हा. साडी भाऊ तुले येई जाई गरबड लगो, साडी भाऊ तुले येई जाई गरबड. अहो घरची असून तिला बाय बाहेर पाठवली, स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली, स्वतःची सोडून दुसऱ्याची बायको पटवली. दुःख काय असतं ते त्या पोरीला विचारा, ज्या पोरीची बारकी बहीण तिच्यापेक्षा मोठी दिसते. इव ओय माय डिअर सिस्टर, तू खूपच क्यूट आहेस ग, पण ते डोक्यावर पडल्यासारखं वागणं थोडं बंद कर जरा. करणार ना? आता थंडी चालू आहे, लोकांचे लग्न होतील, त्यांना लेकरं पण होतील, पण आम्हाला सर्दी होईल, ताप येईल, खोकला होईल. या अशी आमची जिंदगी झाट खानेवाले 1760. इव तुम्हाला काय माहिती आमच्या रिक्षावाल्यांचं दुःख? 10,000 रुपयामध्ये घरापर्यंत सोडावं लागते, आणि वरनं असं पण म्हणतात, दादा मला थोडं पुढे सोडा ना, सोडा ना हो. चल बाबा चल. गुजरात मधल्या पोरी ढोकळा बनवतात, पंजाब मधल्या पोरी लस्सी बनवतात, आणि आपल्या महाराष्ट्रामधल्या पोरी चिवत्या बनवतात. चिवत्या लय बेकार.